पाटील साहेब पुन्हा स्वागत आपलं. शरद पवार साहेब आपल्यासोबत राहतील UPA3 गव्हर्नमेंटमध्ये असं आपण म्हणताय. पवार साहेब ज्या बारामती आणि पुणे जिल्ह्यातून येतात त्याच्या शेजारच्याच भागातून इंदापूर भागातून आपण येता. गेल्या वेळी आपण 2009ला पाहिले की लोकसभेला त्या ठिकाणी आपण NCPच्या प्रचारावर आघाडीवर होता. मात्र विधानसभेला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एका समर्थकाला तुमच्या विरोधात उभं केलं. जवळपास 85,000 त्यांनी घेतले आणि कुठंतरी हर्षवर्धन पाटील विधानसभेला पडतील की काय अशी परिस्थिती झाली होती. कुठंतरी नाराजी अजून आहे त्या सगळ्या विषयाची. नाही, वास्तविक पाहता 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीला सुप्रियाताईंना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः इंदापूर, भोर, वेल्हा, मुळशी वगैरे या सर्व भागातून प्रचंड मताधिक्य सुप्रियाताईंना आम्ही लोकसभेला निवडून दिलं. माझ्या मतदारसंघात 67,000 मताचं लीड हे 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीला दिलं आणि आघाडीचा धर्म म्हणून निश्चितपणानं आम्ही ते पाळलं. दुर्दैवानं 2009च्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली आणि माझ्या विरोधामध्ये भोरला सुद्धा राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आणि आमच्या विरोधामध्ये इलेक्शन लढवलं. वास्तविक पाहता त्यावेळेसही प्रयत्न झाला की ती बंडखोरी थांबवण्याचा, परंतु ती थांबल्या गेली नाही. आणि म्हणून निश्चितच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंवा एका बाजूला आम्ही तुम्हाला 67,000 मताचं लीड मिळवून देतो, ठीक आहे. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माननीय पवारसाहेब आले. एका सभेला सुप्रिया सुळेसुद्धा माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला आल्या होत्या. परंतु मला असं वाटतं की आघाडीचा धर्म जसा आम्ही पाळला तसा त्यांनी पाळला पाहिजे आणि याबद्दलची पण चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहे. आणि मीही पवारसाहेबांना परवा सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीला सुप्रियाताईंना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहील, त्याबद्दल दुमत नाही. थोडक्यात पवारसाहेबांकडनं तुम्ही शब्द घेतला की विधानसभेला आता राष्ट्रवादी समर्थक बंडखोरी कोणी करू नये. नाही, असं आहे की शब्द हा घेण्यासारखा प्रश्न अशातला काय भाग नाही, परंतु काही तत्त्व आपल्याला पाळावं लागतं. सांगतो तुम्हाला. आज मला सांगा, आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात बंडखोरी करून सुद्धा त्याला मनाचा मोठेपणा लागतो आणि तो मनाचा मोठेपणा हर्षवर्धन पाटील करणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीला आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहे आणि म्हणून लोकसभेला आम्ही तुमचं काम करणार आणि विधानसभेला तुम्ही आमचं काम केलं पाहिजे. एवढा छोटा माणूस मी नाही आहे सांगतो तुम्हाला. खरं म्हणजे हे प्रत्येकाने आपापला आवाका समजून वागलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. पण कुठेतरी विस्तव जात नाही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांमधून, याचा परत एकदा विधानसभेला काही क्लासेस पाहिजे. त्या बैठकीला उपमुख्यमंत्री पण उपस्थित होते आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगितलं की ही तुमचे कार्यकर्ते अशा प्रकारची बंडखोरी करतात आणि तुमच्या नावाचा खाली वापर करतात की आम्हाला ह्यांचा पाठिंबा आहे म्हणून सांगतो. तर हे योग्य नाही आहे, हे मी उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा खरोखर पाठिंबा असतो की नसतो? हे कार्यकर्ते कोणाच्या जीवावर खाली धाडस करतात सांगा मला तुम्ही. कुणीतरी ह्याला खतपाणी घातल्याशिवाय धाडस करतात का सांगतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही वेळ नाही, आज वेळ आहे ती आघाडीचा धर्म सगळ्यांनी स्पष्टपणानं पाळण्याची. सर, गेल्या 4-5 वर्षापासून आपण सहकार खातं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं सांभाळत आहात. असं असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या सहकार खात्यातले अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून उघडकीस आली. अनेक DCC बँका त्या ठिकाणी अडचणी येतात. मग बीड असो किंवा बुलढाणा असो, राज्य शिखर बँकसुद्धा त्या ठिकाणी अवसानात निघण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती. कुठंतरी अपयशी ठरला सहकार मंत्री म्हणून आपण. आता हा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. मी तर असं म्हणेल की सहकार मंत्री काय संस्था चालवत नाही किंवा राज्याचं सहकार खातं काय कुठल्या संस्था चालवत नाही. पहिल्यांदा ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की तिथं लोकांनी निवडून दिलेलं संचालक मंडळ असतं आणि ते संचालक मंडळ योग्य काम करते का अयोग्य काम करते ह्याच्यावर फक्त देखरेख करण्याचं काम सहकार खातं करत असतं. आता एका बाजूला जर आम्ही जास्त हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीच पत्रकार किंवा मीडियामध्ये म्हणतात की सरकारचा बघा किती हस्तक्षेप वाढला आहे, ते कामसुद्धा करून देत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला एखादी संस्था जर बंद पडली तर सहकार खात्याचं ते फेल्युअर आहे असं आपण म्हणता. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये निवडून दिलेला संचालक जो असतो त्याची ती नैतिक जबाबदारी आहे, कारण तुम्ही विश्वस्त म्हणून त्या संस्थेचं 5 वर्ष तुम्ही काम केलं पाहिजे. सहकारामध्ये जे कोणी पदाधिकारी असतात त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे की आपण नीट काम केलं पाहिजे. आत्ताचा काळ सहकारामध्ये सर काँग्रेस राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त पदाधिकारी पाहिजे. पक्ष कुठला आहे सहकारामध्ये? पक्ष नसतो सांगतो. अशी कुठलीही सहकाराची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. मला दाखवा तुम्ही एक कुठली निवडणूक सहकारामधली की त्याला हाताचा पंजा मिळाला आहे किंवा घड्याळ मिळालं आहे किंवा कमळ मिळालं आहे किंवा कुठलं असं काही नाही. सहकारामध्ये पक्षाचं चिन्ह वापरलं जात नाही.
पक्षाचा आदेश दिला जात नाही, तिथल्या स्थानिक स्तरावर ते निवडणुका होतात. पण मला असं वाटतं की आता काळ बदललेला आहे. अतिशय पारदर्शीपणानं सहकारामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. हा पब्लिक पैसा आहे आणि त्याच्याबद्दलची अकाउंटेबिलिटी ही प्रत्येकाची असलीच पाहिजे. विरोधकांकडून एक सातत्यानं आरोप करण्यात येतो की अडचणीत आलेले सहकारी कारखाने ते अवसानात काढून लिलाव करण्याची जी पद्धत आहे ते कमीत कमी किमतीत त्याचा लिलाव करायचा. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच त्याचे टेंडर भरायचे, ते कारखाने स्वतः मग त्या ठिकाणी विकत घ्यायचे. त्या संदर्भात एक तर तसं पाहिलं तर आम्ही असे कुठलेही कारखाने असे बंद पाडलेले नाहीत किंवा कमी किमतीमध्ये देण्याचा निर्णय हा काय माझ्या स्तरावर झालेला नाही. जर निर्णय कुठल्या स्तरावर झाले असतील तर ते बँकेच्या स्तरावर निर्णय झाले असतील. सरकारच्या स्तरावर अशा कमी किमतीमध्ये किंवा कवडीमूल किमतीनं कुठल्याही संस्था आम्ही विकले गेलेले नाहीत. एक आता तर आम्ही गेल्या वर्षापासून नवीनच धोरण स्वीकारलेलं आहे की कुठलाही बंद पडलेला साखर कारखाना खाजगीला द्यायचा नाही. धोरण स्वीकारलं, आम्ही कॅबिनेटमध्ये धोरण स्वीकारलं. सर, आपण सहकार मंत्री आहात. सातत्यानं एक विरोधकांचा हा एक आरोप आहे, तुम्ही सहकार मंत्री असताना सुद्धा त्या ठिकाणी एक दोनपेक्षा जास्त त्या ठिकाणी स्वतः खाजगी कारखाने आपण त्या माध्यमातून सुरू केलेले आहेत. आपण वैयक्तिक नसला तरी आपल्या पत्नीच्या नावे त्या ठिकाणी कारखाने आहेत. तुम्ही सहकार मंत्री नसून खाजगीकरण मंत्री आहात. असं आहे, खाजगीकरणाचं धोरण काही हर्षवर्धन पाटलांनी आणलं नाही किंवा मंगेश चिवटेने आणलेलं नाही. खाजगीकरणाचं धोरण हे केंद्र सरकारने आणलेलं आहे आणि ते धोरण आणल्यानंतर एखादा खाजगी व्यवसाय जर एखाद्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये बंधन काय. एक असं आहे का की आम्ही एखादा कुठला बंद कारखाना केला आणि तो खाजगीमध्ये घेतला, असं नाही आहे सांगतो. आणि माझ्या स्वतःच्या मालकीचा एकही खाजगी कारखाना नाही. 2-3 कारखाने तर नाहीच नाहीत. एक साखर कारखाना आहे खाजगीमध्ये, तो खाजगीमध्ये काढलेला आहे आणि त्याला बँकेचं कर्ज घेऊन तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या त्या भागातल्या बार्शी भागातल्या शेतकऱ्यांनी शेअर्स घेतलेले आहेत आणि शेअर्स भरून तो शेतकऱ्यांचा कारखाना पण तो खाजगी स्वरूपामध्ये. आघाडीचा धर्म त्या ठिकाणी ते पाळणार आहेत आणि सुप्रिया सुळेंना भरघोस मताधिक्य त्यांच्या इंदापूर भागामधून येणार आहेत असंही ते सांगतायत. हर्षवर्धन पाटलांशी अशी चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. शेवटच्या भागामध्ये पुन्हा आपण भेटूया. तत्पूर्वी मी घेतोय छोटीशी विश्रांती. आम्ही काय नरेंद्र मोदी नाही. नरेंद्र मोदींना केजरीवालनी वेळ मागितली गुजरातमध्ये भेटण्याकरता, एक माजी मुख्यमंत्री, नाही वेळ दिली. तसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी नाही केलं. राज ठाकरेंनी वेळ मागितली, मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांना वेळ दिली.